आर्थिक विवंचनेला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने टोकाचं पाऊल उचललं. पिंपरी येथील करिश्मा ग्लोरी सोसायटीत राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांनी हे कृत्य केलं. त्यांनी विषारी औषधाचा धूर घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेत 50 वर्षीय विनोद पिल्ले यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर उपचार सुरू असतानाच विनोद पिल्ले यांची पत्नी सिरजा आणि 19 वर्षांची मुलगी पौर्णिमा यांचाही मृत्यू झाला आहे. हे कुटुंब अत्यंत उच्च शिक्षित होतं, तरीही त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विनोद पिल्ले हे आपल्या कुटुंबासह पिंपरीच्या करिश्मा ग्लोरी या सोसायटीमध्ये राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सिरजा पिल्ले वय 45 वर्षे आणि मुलगी पौर्णिमा वय 19 वर्षे हे राहत होते. विनोद यांनी IIM अहमदाबाद येथून संगणकशास्त्राचे शिक्षण घेतले होते, तर सिरजा या एका नामांकित शाळेत समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. त्या कामावर गैरहजर राहिल्यामुळे सिरजा यांच्या सहकार्याने त्यांच्या नातेवाईकांना ही माहिती दिली. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनास्थळी संत तुकाराम नगर पोलिसांना एक सुसाईड नोट आणि विषारी औषधाचा डबा सापडला. या सुसाईड नोटमध्ये काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्याच लिहिलं आहे की आर्थिक विवंचनेतून आपण हे टोकाचं पाऊल उचलत आहे. या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे विनोद पिल्ले यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. करिश्मा ग्लोरी सोसायटी संत तुकाराम नगर हद्दीमध्ये एक पिलाई कुटुंब आहे. ते कुटुंब बेशुद्ध अवस्थेत असल्याचं आपल्याला प्राथमिक माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर आपण तातडीने त्यांना YCM हॉस्पिटल येथे उपचारकामी दाखल केलं. दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी विनोद पिलाई यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी महिला शिलजा पिलाई आणि पौर्णिमा पिलाई यांचासुद्धा मृत्यू झाला. आपण जी घरजट्टी घेतली किंवा घराची तपासणी केली त्यामध्ये आपल्याला कोळसा जळालेल्या अवस्थेत सापडला आहे आणि एक सोडियम नायट्राईटची एक बॉटल सापडलेली आहे आणि ते आपण पुढच्या तपासकामी जप्त केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण 44/2026 असा ADR दाखल केला आहे आणि पुढील तपास संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन करत आहे. घरामध्येच त्यांच्या डस्टबिनमध्ये एक ऑनलाईन त्यांनी ऑर्डर केल्याचं एक रॅपर मिळालेलं आहे. मायक्रोलॅब म्हणून एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरनं त्यांनी ऑर्डर केल्याचं तरी प्रथमदर्शनी दिसून येत आहे आणि ते सर्वसामान्य लोकांना इझिली अवेलेबल आहे की नाही त्या अनुषंगाने पण आपण पुढचा तपास करत आहोत. आपण FSLकडनं आता दोन्ही कोळसाही जप्त केलेला आहे आणि औषधही जप्त केलं आहे. नेमकं कशामुळे त्यांचा मृत्यू झाला याचा तपास पुढचा आपला सुरू आहे. त्यांच्या जी सुसाईड नोट आपल्याला प्राप्त झाली, सुसाईड नोटमध्ये त्यांनी आर्थिक विवंचनेतून सुसाईड केल्याचं लिहिलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण त्यांच्या रिलेटिव्ज त्यांचे जी काही मित्रमंडळी आहे त्यांचे जबाब घेत आहोत आणि त्या अनुषंगाने आपण पुढचा तपास करत आहोत. पार्श्वभूमी हे कुटुंब मूळचं तिरुवनंतपुरम केरळ इथलं आहे. जे विनोद पिलाई आहेत ते एका कंपनीत काम करत होते आणि शिलजा पिलाई या शिक्षिका आहेत आणि मुलगी जी पौर्णिमा आहे ती सेकंड इयर BSc ला आहे. हो, आपण जे काही ज्या वेबसाईटवरनं त्यांनी ऑर्डर केलेलं आहे त्या अनुषंगाने म्हणजे ते विथ प्रिस्क्रिप्शन मिळतं की विदाऊट प्रिस्क्रिप्शन मिळतं त्या अनुषंगाने आपण तपास करणार आहोत. विनोद यांनी एक रासायनिक द्रव्य ऑनलाईन मागवलं होतं. त्यांनी हे द्रव्य कोळशावर जाळून त्याचा धूर सर्वत्र पसरवला. त्याच घरात असलेल्या सर्वांचा गुदमरून मृत्यू झाला. पिल्ले कुटुंबावर मोठे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडायचे असा विचार हे कुटुंब करत होते. त्यातून त्यांनी 3 वर्षांपूर्वी आपले नेहरूनगर येथील स्वतःचे घर विकले होते. त्यानंतर सध्या मोरवाडी येथे भाड्याच्या घरात ते राहत होते. या हृदयद्रावक प्रकरणाचा संत तुकाराम नगर पोलीस अधिक तपास करतायत. जेव्हा ही घटना समोर आली त्यावेळी तिघेही घरात पडले होते. त्यात विनोद यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर पत्नी आणि मुलगी जिवंत होते. त्यांच्यावर YCM रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, पण त्याच वेळी त्यांचाही मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस अजून करत आहेत. ही आत्महत्याच आहे की यामागे आणखीन काही कारणे आहेत याचा शोध घेतला जातोय. अचानक एका हसत्या खेळत्या कुटुंबावर ओढवलेल्या या भीषण प्रसंगामुळे संपूर्ण पिंपरी परिसरात हळहळ व्यक्त केली जातीये.